Example 21. The traffic lights at 3 different road crossing change after every 48 seconds, 72 seconds and 108 seconds respectively. If they change simultaneously at 8:20 hours, then at what time will they again change simultaneously? तर इथे आपल्याला ट्रॅफिक लाईट हा किती सेकंदांनी चेंज होतो ते दिलेले आहे. 3 ट्रॅफिक लाईट्स आहेत, 3 डिफरंट रोड. एक 48 सेकंदांनी चेंज होतो, एक 72 सेकंदांनी आणि एक 108 सेकंदांनी. एक 48 सेकंदांनी चेंज होतो, दुसरा 72 सेकंदांनी लाईट चेंज होतो आणि तिसरा जो लाईट आहे तो 108 सेकंदांनी चेंज होतो. जर ते 8:20 ह्या वेळेला एकाच वेळी ते चेंज होतात, तर देन ॲट व्हॉट विल दे चेंज सायमल्टेनियसली. देन ॲट व्हॉट टाइम विल दे चेंज सायमल्टेनियसली म्हणजे नेक्स्ट चेंज त्यांचा किती वेळाने असेल हे आपल्याला आन्सर करायचे. जर 8:20 जर हे तिन्ही ट्रॅफिक लाईट्स जे आहेत ते चेंज होतात एकाच वेळी चेंज होतात, चेंज सायमल्टेनियसली, तर नेक्स्ट नंतरच्या किती वेळाने ते परत चेंज होतील, एकदम एकाच वेळी ते किती वेळाने चेंज होतील. तर आधी आपण काय काढावं लागेल, आपल्याला एलसीएम काढावं लागेल. एलसीएम म्हणजे जे सेकंद येतील त्या सेकंदाला तिन्ही लाईट काय होणार आहेत, हे एकदम एकाच वेळेस ते चेंज होणार आहेत. तर ह्या तिन्हीचा आपल्याला एलसीएम काढावा लागेल. म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल इज दॅट लिस्ट नंबर ऑर स्मॉलेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 48, 72 अँड 108. आधी आपण याचा एलसीएम काढायचा आहे. 48, 72, 108. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29 these all are prime फॅक्टर्स. आधी हे आपल्याला डिवाइड करून बघायचे. तर 2 आणि आपण डिवाइड करू, कारण 48 इज इवन, 72 इज ऑल्सो इवन नंबर अँड 108 इज ऑल्सो इवन नंबर अँड 2 इज इवन नंबर. 2 ही समसंख्या आहे. 48, 72 आणि 108 ह्या सुद्धा समसंख्या आहेत, म्हणून 2 इथे ह्या तिन्ही संख्येना भाग जाणार आहे. 2, 3, 6, 2, 6, 12, 2, 5, 10, 2, 54, परत 24, 36, 54 ही सुद्धा समसंख्या आहे, इवन नंबर आहे, म्हणून याला इथे 2 ने डिवाइड करता येईल. ला डिवाइड करता येत नाही म्हणून तसेच लिहिले आपण. आता 6, 9, 3 याला डिवाइड कशाने होऊ शकेल, 3 ने डिवाइड होईल. मग 3 ने करू आपण. 3, 2 जा 6, 3, 3 जा 9, 3, 9 जा 27. मग इथे 2 ने परत डिवाइड करून 2, 1 जा 2. 3 ने डिवाइड करू आता. 3, 1 जा 3, 3, 9 जा 3, 3 जा 9. परत 3 ने डिवाइड करू. 3, 1 जा 3. मग एलसीएम काय येणार आहे, 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. आता ह्या सगळा गुणाकार आपण करू. 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. 1, 2, 3, 4 4 वेळा 2 1. 4 टाइम्स 2⁴ × 3 क्यूब. 2⁴ is 16 and 3 cube is 27. After multiplication 432 seconds. Therefore LCM is here 48. LCM of 48, 72 and 108 is 432. म्हणजे 432 सेकंदांनी परत हे तिन्ही लाईट एकाच वेळी चेंज होतात. इथे आपण एलसीएम का काढला, तर ते एकाच वेळी कोणत्या वेळेला ते चेंज होतात हे काढण्यासाठी आपल्याला एलसीएम काढावं लागले. आता पहिला लाईट हा 48 सेकंदाला चेंज होतो, 48 सेकंदाला. दुसऱ्या वेळेस तो केव्हा चेंज होईल, ह्याची दुप्पट म्हणजे 96 सेकंदाला तो परत चेंज होणार. तसं 72चं काय आहे, 72, 4 and 44. नेक्स्ट 44ला तो चेंज होणार. 108चं 216ला तो चेंज होणार. पण हे तिन्ही लाईट 1, 2, 3 हे जे 3 लाईट्स आहेत हे एकाच वेळी कोणत्या सेकंदाला चेंज होणार आहे, तर 432 सेकंदाला ऑल दीज 3 लाईट्स चेंज सायमल्टेनियसली किंवा एकाच वेळी ते चेंज होतात. Therefore the lights will change simultaneously after every 432 seconds. आता 4 and 32 म्हणजे किती मिनिट आणि किती सेकंद हे आपल्याला आन्सर काढायचे. तर काय करणार आपण आता, ह्या 432ला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल, सेकंदचं आपल्याला मिनिट करायचे. 1 मिनिट = 60 सेकंद. मग आता सेकंदाचं मिनिट करायचे. 60 सेकंद मीन्स 1 मिनिट. देन 432 सेकंड्स मीन्स हाऊ मेनी मिनिट. तर इथे 432ला आपल्याला 60 ने भाग द्यायचा आहे. 432ला 60 ने भाग द्यायचा आहे.
तर ह्या पद्धतीने आपण भागाकार करू. 6चा पाढा आधी लिहू आणि त्याच्यावर एक एक शून्य लिहू. 1 2 3 4 5 6 7 7 2 1 0. म्हणजे आता आन्सर काय येणार आहे? 432 सेकंड मीन्स 7 मिनिट अँड 12 सेकंड. 12 सेकंड 12 सेकंड अँड 7 मिनिट मीन्स व्हॉट? 432 सेकंड. तिथे आपण आन्सर काढले हे 7 मिनिट अँड 12 सेकंड. 432 सेकंड म्हणजे काय? 7 मिनिट 12 सेकंद. म्हणजे 7 मिनिट 12 सेकंदांनी ते परत एकाच वेळी चेंज होतात. मग आता जर ते 8 वाजून 20 मिनिटांनी जर चेंज होत असतील तर नेक्स्ट ह्याच्यानंतर ते किती मिनिटांनी चेंज होणार? तर आपल्याला काय करावं लागेल? मिनिटामध्ये मिनिट ॲड करावं लागेल, सेकंदामध्ये सेकंद ॲड करावं लागेल. इथे हे 8 आवर्स आहे. 8 आवर्स 20 मिनिट्स अँड 00 सेकंद आहे. म्हणजे आता आपण आता हे ॲड करू. त्याच्यात मी सोडू आपण आता. 432 सेकंड मीन्स 7 minute and 12 seconds. Hence, next simultaneous change will takes place at 8:20:00 plus 7:12. 7 minute 12 seconds. 7 minute 12 seconds. हे 0. हिचे ॲडिशन केल्यावर आन्सर येणार आहे 8 hours 22 minute and 12 seconds. त्याला पुढे फक्त हावर्स लावायचं आहे. आन्सर काय आहे मग? याप्रमाणे आपण हा सॉल्व केला आहे क्वेश्चन.